सदस्य राजेशजी कातारा ज्यांनी सुद्धा आम्हाला टी शर्ट्स स्पॉन्सर केल्यात. त्याचप्रमाणे असरा एंटरप्राइजेसचे अय्याज मर्चंट साहेब ज्यांनी सुद्धा आम्हाला टी शर्ट्स पुरस्कृत केल्यात, त्यांचं आम्ही आभार मानतोय. त्याचप्रमाणे नितीनदादा पाटील कसळखंड आणि प्रकाशजी खाडेकर वल्लभ ज्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला टी शर्ट्स स्पॉन्सर केल्यात. या सगळ्या देणगीदारांचा आम्ही मनापासून आभार मानतोय, कारण तुमच्यामुळेच ही स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळवण्याचं धाडस आमच्या मनामध्ये आलं आणि आज या ग्रामीण क्रिकेटचा प्रसार व्हावा. चांगले चांगले खेळाडू घडवलेत आणि त्यासाठी तुमचं हातभार, तुमचं सहकार्य या स्पर्धेसाठी लागणं नक्कीच एक मोठी गोष्ट आहे. तुमचं आम्ही मनापासून आभार मानतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती असेल, जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात, मैदानावर येण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. बिलकुल एंट्री नाही आहे. सिक्युरिटी पोलीस आहेत या मैदानाच्या भोवती, गेटवर पोलीस आहेत. तुम्हाला मैदानामध्ये सोडलं जाणार नाही आहे, कारण एवढ्या दूरवरून तुम्ही याल आणि इथून मात्र तुम्हाला तसंच परत जावं लागेल निराश होऊन. ते आम्हालासुद्धा बघणार नाही आहे आणि त्यामुळंच 24 लाईव्ह इव्हेंट्स तुम्ही उघडा यूट्यूबवर आणि नक्कीच या स्पर्धेचा आनंद घ्या आणि संपूर्ण आयोजकांना सहकार्य करा, ही कळकळीची विनंती आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कांबळे सज्ज होतोय वचुंबे संघाकडून. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला तुषार शर्मा अर्थातच मणी रॉयल स्पोर्ट्सचा हा खेळाडू. यावेळेस मात्र ओपनिंग पेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय रोहित. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र मोठी चपराक लगावलंय स्वप्नील कांबळेच्या बॅटमधून. आजच्या दिवसाला सुरुवात होते या षटकाराच्या मदतीनं. काय स्टार्ट आहे, सकाळचं ड्यू फॅक्टर आहे, दौ मैदानावर आहे. असं असताना असं वाटतं कालही पहिल्या मॅचमध्ये थोडासा कमी धावसंख्या पाहायला मिळाली होती, परंतु अगदी पहिल्यापासूनच आक्रमकपणा मात्र धारण केलाय. आणि मागची स्पर्धा याच मैदानावर झाली होती, त्यावेळेस मात्र नाविश 11 विचुंबे संघ जो त्या दिवसामधून पाहायला गेलं तर त्या ओपनच्या लॉट्समधून पुढे क्वालिफाय झाला होता. खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा राहिला होता. त्यामुळं माणगाव संघाला अगदी पहिल्याच बॉलवर इशारे दिलेत आणि आपले इरादे सुद्धा स्पष्ट केलेत. षटकारानंतर मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना स्वप्नील कांबळे एक नामवंत खेळाडू विचुंबे संघाचा यावेळेस 7 धावांवर खेळतोय. समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र मणीनं आघात केलाय अगदी समालोचन कक्षेच्या समोर. अजून एक दमदार फटका, बॉल जातोय सीमा पार. इथे आला हा खणखणीत षटकार मणीच्या बॅटमधून. आता मात्र हा षटकार दोनही बॅट्समननं काय स्टार्ट दिले, षटकारानं खातं उघडलंय दोनही फलंदाजांनी. नाविश 11 विचुंबे संघाकडून खेळत असताना इथे मात्र खूप सुंदर फटका पाहायला मिळतोय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉल सीमा पार. 4 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पहिलं षटक आपण पाहतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन सारं काही आहे आणि असं असताना मात्र दोनही बाजूनी फलंदाजांनी केलेली टोलवाटोलवी आणि माणगाव संघाला जणू काही इशाराच दिलाय. हे आमचं जवळजवळ घरचं मैदान आहे आणि या मैदानाचे आम्ही राजे आहोत आणि या मैदानावर आम्ही आमचा साजेसा खेळ करणार. काय धावसंख्या झाले, 17 धावा धाव फलकावर. सुंदर स्टार्ट यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दोनही बॅट्समन ओपनिंग पेअर देत असताना रोहितचं हे षटक महागडं ठरतंय. ते अर्थातच माणगाव संघाकडून खूप दूरवरून हा संघ आज या ठिकाणी दाखल झालाय. महेर 11 टेम्पाले
माणगाव हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्याचप्रमाणे या देणगीदारांमध्ये अजूनही काही नावं राहिलेत. त्याच्यामध्ये ग्रामीणची जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच वन ऑफ द सिरीज आहे ते आमचे ज्याच्यामध्ये ब्रँडेड शूज मिळणार आहेत, जे रायगड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर नाबिल शेख त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. ओपनसाठी सुद्धा 2 ब्रँडेड शूज असणार आहेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. तिथे पूल करायचा होता, व्यवस्थित टायमिंग झालं नव्हतं, परंतु 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळते. 18 धावा धावफलकावर पहिलं षटक आपण पाहतोय. अगदी सकाळचं सत्र आहे असं वाटलं होतं. कदाचित गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा बेनिफिट मिळेल, कारण थोडेसे चेंडू स्विंग होतील, परंतु अगदी सुरुवातीपासूनच जणू काही वेगळंच मनामध्ये ठरून आलेत दोनही बॅट्समन. आणि अशाच आविर्भावामध्ये मात्र फलंदाजी केली जाते. पहिलं षटक जर आपण पाहिलं, रोहितचं फार महागडे षटक हाताळलं गेलं ते महेर 11 टेम्पाले माणगाव संघाकडून. कारण या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार अशा पद्धतीनं मात्र तब्बल 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्या त्या माणगाव टीमनं. खूप चांगली स्टार्ट निलेशजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. त्यांचं फार मोठे सहकार्य त्या स्पर्धेसाठी आहे, कारण ओपनच्या जे बक्षिसं आहेत, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 70-70 चे किट त्यांना देण्यात येणार आहेत आणि ते त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. खूप सुंदर किट आहेत, अगदी बॅकपासून एक परफेक्ट किट आपण म्हणतो आणि ते मिळणार आहेत खेळाडूंना. खूप चांगली संकल्पना. आदर्श ट्रॉफी 2020 विशालजी जितेकर असतील, आकाश तारेकर असतील, ओंकार असेल, निलेश परदेशी असतील, तेजजी पात्रे, वीरेन कावण, साऱ्यांची फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन मसूद येतोय. इथे कंट्रोल करावा लागेल मसूद या गोलंदाजीला, कारण पहिल्या चूरमध्ये 19 धावा आल्यानंतर आता मात्र या सलामीवीरांना रोखायचं कसं हा प्रश्न मसूद समोर जरूर असेल. आणि पाहायचंय मसूद कशा पद्धतीनं या दोनही बॅट्समनना रोखणार. स्वप्नील कांबळे स्टान्स पाहिला, थोडासा क्रॉस होऊन खेळतोय. यावेळचा हा फटका कव्हरच्या वरतून सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार. स्वप्नीलच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. आज वेगळाच विचार मनामध्ये करून आलाय स्वप्नील कांबळे आणि तीच आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीपासूनच मोठा स्कोर माणगाव संघाच्या विरोधामध्ये उभा करायचा या हेतूनच मैदानामध्ये बॅटिंग करतोय. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये खेळला घरंगळ जाणारा बॉल, क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. अत्यंत वेगानं बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह चाललाय. बॉल सीमा पार स्वप्नीलच्या बॅटमधून निघतोय. अजून एक फटका 4 धावांकरता चौकार. दुसरं सर्कल रिस्ट्रिक्शनचं हे षटक, त्यामुळं फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. आणि असं असताना मात्र या ओपनिंग पेअरसाठी हे फिल्डिंग लावायचे कुठे, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. लॉंग ऑन आहे आपण पाहतोय. समोरच्या दिशेमध्ये हे 2 क्षेत्ररक्षक, परंतु ज्या दिशेला चेंडू येईल त्या दिशेला मात्र स्वप्नील खेळत असतो. खूप चांगला बॉल होता. इथे फुलर लेंथ हलक्या हातानं स्टेअर केलाय. बॉल अगदी मिड ऑफला एकच जाईल, सिंगल येते. थोडासा कंट्रोल करावा लागेल, कारण ज्या पद्धतीनं मात्र हा स्कोर कार्ड मूव्ह होतोय एक मोठ्या धावसंख्येकडे नक्कीच वाटचाल करत असताना. लेफ्ट हँडेड बॅट्समन तुषार शर्मा, अर्थातच मण्णी. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ, तुम्ही जर मागे जाल 5-6 वर्ष, अगदी सलामीला येऊन एवढ्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवायचा, इथे मात्र खणून काढलाय. अगदी यॉर्क बॉल आणि समोर मात्र हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. हीच तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर क्षमतेनं भरलेला खेळाडू आहे. आणि आज मात्र पुन्हा एकदा या मैदानावर मात्र मण्णी आपल्या
बॅटिंगमधलं कौशल्य तमाम क्रीडा रसिकांना दाखवून देत असताना या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 36 या आकड्यावर. 36 रन्स विदाउट लॉस. व्हॉट ए स्टार्ट. 36 धावा, अजून एकही सफलता मिळाली नाही आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. बाहेर 11 टेम्पाले माणगाव. मैदान जणू छोटा जरूर आहे, मैदान स्मॉल आहे, इथे कितीही धावा चेस होऊ शकतात, परंतु ज्या पद्धतीनं सकाळच्या सत्रामध्ये अगदी सुरुवातीपासून आक्रमक झालेत तर नक्कीच माणगाव संघाच्या कर्णधाराला याचा विचार करायला हवा. ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर फार मोठी धावसंख्या इथे पार होऊ शकते. आणि कालचा दिवस आपण पाहिला होता, 75 धावा चेस झाल्या होत्या. 24 लाईव्ह इव्हेंट्सला पहिल्याच सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती. त्या धावा करून इथे अत्यंत वेगानं हा बॉल शरीराचा वेध घेतोय. मसूद षटकारानंतर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न. धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. 36. केतनजी पाटील अरिवली यांचा संघ. चांगली बॅटिंग काल केली होती. सांगायचा उद्देश एवढाच आहे, कितीही धावा इथे चेस होऊ शकतात. लोवर फुल टॉस होता, इथे मात्र समोरला ड्राईव्ह केलाय आणि एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार. 4 रन्स मिळतील. चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 40 या आकड्यावर. 40 रन्स. 40 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 21 धावा. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीनं धावफलकावर धावा आपण पाहतोय. नाविश 11 विचुंबे संघाच्या 40 धावा. तर सर्कल रिस्ट्रिक्शन ची दोनही षटकं समाप्त झालेत. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जाईल. इथून मात्र पाहावं लागेल येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये माणगाव संघ कशा पद्धतीनं कमबॅक करतो, आणि ते करावं लागेल कारण खूप मोठा संघाबरोबर तुम्ही खेळताय आणि या किंजल ट्रॉफीमध्ये हा संघ इथून पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. या मैदानाचा संपूर्णपणे अभ्यास आहे आणि एकापेक्षा एक दिग्गज बॅट्समन या संघामधून खेळतात, त्यामुळे इथून रोखावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर शुभम येतोय. 3रं षटक घेऊन महेर 11 टेम्पाले माणगाव टीमकडून. मिस्टर परफेक्ट योगेश पवार रणजीपट्टू यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पेंटचा संघ आहे, तालुका निहाय आणि खूप चांगला संघ. आज सगळे एकापेक्षा एक दिग्गज संघांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आज वेगळीच पर्वणी मिळणार आहे तमाम क्रीडा रसिकांना. फक्त 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन ह्या मॅचेस एन्जॉय करा. प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर शुभमचं हे षटक आहे. आत्तापर्यंत 41 धावा धावफलकावर लागल्यात. सकाळचं सत्र आहे. खूप चांगला बॉल इथे अपील पाहायला मिळाली. इथे रनआउटची शक्यता आणि आता मात्र परतावं लागतंय. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी मात्र केला जातोय आणि बॅट्समन आउट होतोय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. भले सांघिक यश असलं तरी ही जोडी फोडण्याचं काम मात्र या षटकामध्ये झालंय. शुभमला क्रेडिट मी जरूर देईन, ज्या पद्धतीनं कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर अपयशी राहिला असेल माणगाव संघ, परंतु इथून मात्र आम्ही कमबॅक करणार असंच काहीसे सुतोवाच मात्र या टीमनं देत असताना तुषार शर्मा बाद झालाय. खूप चांगली इनिंग मात्र त्यानं साकारली. तब्बल 21 धावा अवघ्या 7 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं तो खेळला आणि आपल्या टीमला मात्र एका चांगल्या धावसंख्येकडे मात्र नेऊन दिलं. परंतु पहिल्या विकेटचं पतन झालंय. धावचीच्या स्वरूपात मोहरा मात्र गमावलाय तो नाभिश 11 विचुंबे संघानं. डायरेक्ट हिट आपण पाहिला.
योगेश पवार त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक फार मोठी विकेट तुषार शर्मा अर्थातच मंडीची विकेट यावेळेस मात्र मिळाले. इथून कमबॅक करावा लागणार आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाला आहे मॅन फ्रॉम रोडपाली परेश कडके, मिस्टर हेलिकॉप्टर असंही संबोधलं जातं. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. लॉंग लेगच्या वरतून उडवलाय बॉलला, बॉल चाललाय सीमा पार 6 धावांकरता. षटकार, तीनही बॅट्समननं षटकारानं खातं उघडलंय. त्यामुळं या फलंदाजांची क्षमता पहा किती आहे. पहिला बॉल फेस करत असताना एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? कारण बऱ्याच वेळा पहिल्यांदा पाहायला गेलं तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं. आजकाल मानसिकता खेळाडूंची एवढी बदलली आहे. कारण अगोदर आपण पाहिलं क्रिकेट तर अगदी पहिली धाव बरेच जण सिंगल काढायचे आणि त्यानंतर जेणेकरून झिरोवर आऊट व्हायला नको एवढं त्यांच्या मनामध्ये असायचं. परंतु इथे मानसिकता जर आज पाहिली तर तीनही बॅट्समन षटकारानं खातं उघडतात. स्वप्नील कांबळेनं, त्यानंतर तुषार शर्मा आणि आता मात्र आलेला परेश कडके सुद्धा. सागरजी मांडवकर, एक उत्कृष्ट समालोचक नेरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांचा आवाज तुम्हाला आज ऐकायला मिळेल. तर परेश कडकेनं मात्र सुंदर सुरुवात केली आणि याच्यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या बॅट्समनसाठी? षटकारानं खातं उघडणं. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 47, 47 धाव फलकावर. शुभमचा हा बॉल यावेळेस मात्र आउटसाईड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न मी तर म्हणेन. कारण परेश कडके ज्या पद्धतीनं ऑन साईडला खेळतोय, आउटसाईड ऑफ स्टंप थोडासा खोलात टाकण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे पाहिलं परेश कडके कशा पद्धतीनं खेळतोय, पासून बराचसा दूर ठेवला बॉल, जेणेकरून मोठे फटके खेळू शकणार नाहीये. आणि हा विचार मनामध्ये आणून हा बॉल टाकला. मी नक्कीच कौतुक करेन गोलंदाजाचं. धावसंख्या 47 आहे, 47 धावा. नाविश 11 वेचुंबे संघ येलो जर्सीमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना एका बाजूला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय परेश कडके मॅन फ्रॉम रोडपाली, तर नॉन स्ट्राईक एंडला मात्र वेळ, त्या वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. पेंट स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चालला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, एकच धाव मिळेल. थोडंसं रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सुसाट वेगानं जो स्कोर कार्ड मात्र पाहायला गेलं तर जो वारू उधळला होता नविश 11 विचुंबे संघाचा, त्या वारूला लगाम घालण्याचं काम मात्र केलं तिसऱ्या षटकामध्ये शुभमनं. आणि असीम सुद्धा आपल्या अचूकतेवर भर देतोय, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केलं की कितीही मोठे बॅट्समन असू द्या, तुम्हाला त्यांना अडचणीत आणता येऊ शकतं. आणि पहिल्याच बॉलवर उडालेला झेल गोलंदाजीवर बरंच काही सांगून जाणार होता. तो झेल मात्र सुटला. इथून मात्र या झेलचा जीवनदानानंतर किती फायदा उचलण्यात येणारा काळ ठरवणार. पण तो सद्यस्थितीमध्ये आता मात्र नजर असेल स्वप्नील कांबळेवर, ज्या पद्धतीनं स्वप्नील कांबळे या मॅचमध्ये आक्रमक झालाय. ओव्हर द विकेट नाही, इथे चान्स जरूर आहे. नो मॅन्स लँड, निर्जन स्थळी जाऊन बॉल पडतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 रन्स कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये. अजून एक 2 षटकानंतर मात्र पाहायला गेलं तर माणगाव संघ कमबॅक करतोय. राईट द विकेट ना, आडवा बॅटने यावेळेस मात्र पुलचा फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव. आदर्श ट्रॉफी 2020 दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. इंटरनेटचं प्रॉब्लेम थोडंसं, त्याच्यामुळं 2-3 मिनटं आम्ही तुमच्याबरोबर जोडले जाऊ शकलो नाही. टेक्निकल टीम त्याच्यावर वर्क करते आणि पुन्हा एकदा लाईव्ह प्रक्षेपण चालू झालंय, त्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो आम्ही प्रेक्षकांची. परंतु खूप चांगली ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली. शुभमच्या पाठोपाठ असीमची. शुभमनं दिल्या 8 धावा, असीमनं दिल्या 7 धावा. ज्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 40 धावा होत्या, मागच्या 2 ओव्हरमध्ये आल्या फक्त 15 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 ओव्हर्स नंतर 55 रन्स. आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन कमबॅक केलंय. परंतु शेवटचं षटक अतिशय महत्त्वाचं. पहिली 2 षटकं होती विचुंबे संघाची, त्यानंतरची 2 षटकं होती माणगाव संघाची. परंतु हे षटक मात्र कोणाचं असेल? नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी गावठाण विरुद्ध PSA पेंड
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग संपण्याच्या अगोदर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे आणि अगोदरच इथे येऊन बसायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या जागा आहे. PSA पेंट संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. गावदेवी गावठाण संघ जर आपण वेळेमध्ये उपस्थित राहिलं नाहीत तर कदाचित पेनल्टी 100% लागू शकतो, कारण कालपासून ह्या आपण सातत्यानं अनाउन्समेंट करतोय आणि आमची बिलकुल इच्छा नाहीये कोणत्याही संघाला पेनल्टी मिळावी. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही धाव घ्या ही तुम्हाला शेवटची नम्रतेची विनंती. जाऊया शेवटच्या षटकाकडे. या 6 चेंडूंवर जो चांगला खेळ करणार जो संघ, तो संघ थोडासा हवी ठरेल. इथे बॅटची कडा, बॉल गलीमध्ये चाललाय, कोणतीही चुकी नाहीये. परेश कडके जीवनदान जरूर दिलं होतं परंतु यावेळेस मात्र मिळणार नाहीये. इथे पहिलाच बॉलवर मात्र शुभमनं विकेट आपल्या नाबाबर केले आणि परेश कडके मॅन फ्रॉम रोडपाली यावेळेस मात्र बाद होत असताना हा लागलाय धक्का दुसरा. तुषार शर्माच्या पाठोपाठ परेश कडके आता मात्र परततोय. 2 बाद 55 अशी धावसंख्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नवी 11 विचुंबे संघाची. लोवर फुल टॉस होता समोरच्या दिशेमध्ये, लॉंग ऑनला झेलला जातोय. शुभमनं मात्र या सामन्याला जणू कलाटणी दिली. लगातार दुसरी विकेट. स्वप्नील कांबळे सुद्धा परतलाय. आघाडीचे 3ही बॅट्समन आता मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. स्वप्नील कांबळेची इनिंग सुद्धा या ठिकाणी समाप्त होते. पाठोपाठच्या 2 चेंडूवर तिसरं षटक हाताळलं होतं या गोलंदाज शुभमनं. फक्त 8 धावा दिल्या होत्या, तेव्हाच त्याच्या गोलंदाजीची प्रशंसा आम्ही केली होती आणि तेच कमबॅक शेवटच्या षटकामध्ये, स्लॉगवरच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी मात्र धावांचा वेग वाढवण्याची गरज असते त्याच षटकामध्ये मात्र धावांना कंट्रोल करण्याचं काम शुभम हा गोलंदाज करतोय. अफलातून गोलंदाजी, काय स्पेल राहिला या गोलंदाजाचा. आणि इथे गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आजच्या दिवसामधील विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा मात्र टेम्पाले माणगाव संघाचा गोलंदाज शुभम करणार का, याकडे तमाम क्रीडा रसिकांची नजर मात्र लागले. नवीन बॅट्समन सुदर्शन गायकर यावेळेस मैदानामध्ये जातोय. त्याच्या अगोदर मॅन फ्रॉम सावळे अक्षय पवार स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. गोलंदाज शुभम विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. राईट आर्म राऊंड विकेट ना. हा बॉल हवेमध्ये आहे, चान्स जरूर आहे परंतु इथे अंदाज चुकला फिल्डरचा आणि होत्याचं नव्हतं झालं. तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं असं म्हणतात. इथे विकेट हॅट्रिक मिळाली असती, एक बॅट्समन बाद झाला असता, एकही धाव मिळाली नसती, त्या ठिकाणी 6 धावा मिळाल्या. क्रिकेटमध्ये पटकन चित्र कसं पालटतं याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहिलं. या षटकाराच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्या त्या 61 धावा. शुभम थोडासा नाराज जरूर असेल. अक्षय पवारच्या बॅटमधून यावेळेस मात्र स्वीप केलाय. बॉल मिड विकेटला ऑन साईडला वेगानं. अक्षय पवारला दुसरी रन हवी आहे परंतु ती कशासाठी हे मात्र कोणं उमगलं नाहीये. इथे बॅट्समन आउट होईल, आल्या पावली माघारी फिरावं लागतंय. मॅन फ्रॉम आजिवली सुदर्शन गायकर एकही चेंडूचा सामना न करता यावेळेस कर्णधाराला मात्र माघारी फिरावं लागलंय. बॅट्समन आउट होतोय. लागतोय हा 4था धक्का नवी 11 विचुंबे संघाला. सहाव्या क्रमांकावर दाखल झाला बॅट्समन प्रेम गायकवाड फ्रॉम शिवकर. अगदी याच आठवड्यामध्ये मात्र 2चे 4 हात झालेत. एका नव्या वेगळ्या इनिंगला मात्र त्यांनी सुरुवात केली परंतु इथे चांगली इनिंग करावी लागणार आहे परंतु आता चेंडू फार कमी आहेत. राऊंड विकेटनं खूप चांगली गोलंदाजी. लोवर फुल टॉस अक्षय पवारनं कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन कडे. इथे मात्र पंच इशारा करतात 6 धावांचा षटकार. हा दुसरा षटकार निघतोय. चान्स जरूर त्या ठिकाणी सुद्धा होती परंतु आता मी म्हणेन जो झेल मात्र सुटला तिसऱ्या बॉलवर तो थोडासा आघात करतोय माणगाव संघाच्या खेळाडूंसाठी. कारण तो झेल पकडला असता अक्षय पवार बाद झाला असता, 6 धावा वाचल्या असत्या, हाही षटकार वाचला असता. इथे समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र कोणतीही मिस्टेक नाहीये. अक्षय पवारला माघारी फिरावं लागणार आहे परंतु इथे नक्कीच कौतुक करेन 2 षटकार जरूर आले परंतु शुभमनं नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. गावदेवी गावठाण संघ टॉस केला जाईल. मी विनंती करतोय तेजजी मात्र आकाश तारेकर
यांना की आपण टॉस करून घ्यायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. तर एका बाजूला आपण पाहणार आहोत PSA पेण संघ, योगेश पवार उत्कृष्ट रणजीपट्टू आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आपण म्हणूया. अगदी पाहायला गेला तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आणि टायमिंगनं खेळणं, म्हणूनच योगेश पवार आज रायगडच्या गळ्यातला ताईत बनलाय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी गावठाण संघाचा संघनायक, ज्यानं खऱ्या अर्थानं हे मैदान गाजवलं. करण मडवी कोण आहे हे नाव आज रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेळाडू. दोन टीम्समध्ये टॉस केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक तेजजी मात्रे, त्यांच्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. त्यापूर्वी मी विनंती करेन विचुंबे संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. तर टॉस संघामधून खेळतात, त्यांनी केलेल्या या धावा पुरेशा ठरणार, या धावा डिफेंड करणार. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर जोडले जातील मराठीमधील अजून एक नामवंत समालोचक सागरजी मांडवकर फ्रॉम नेरे. हॅलो हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आदर्श ट्रॉफी 2020च्या या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक असं स्वागत करूया. आज स्पर्धेतील दुसरा दिवस आहे. तर नेक्स्ट मॅच आय रिपीट, मगाशीचा आम्ही उल्लेख केला होता का गावदेवी गावठाण आणि PSA पेण या दोन संघादरम्यान नाणेफेक संपन्न झाली आणि नाणेफेक जिंकली ती PSA पेण संघानं. तर आयोजक तेजस मात्रे यांचं आम्हाला विनंती येते का टाईम लिमिट असणार आहे, टायमिंग लिमिट आपल्याला वेळ दिला जाईल. पंचवीस मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघनायकाने याची नोंद घ्या. आणि पंचांना सुद्धा विनंती असेल, मैदानावर आपण लक्ष केंद्रित करा. खेळाडूंना आपण वारंवार सांगत राहा, वेळ इथे वाचवायचे. तर फर्स्ट मॅच फर्स्ट राऊंड आपण पाहतोय टेम्पाले मानगाव विरुद्ध नवीश 11 विचुंबेचा हा संघ इथे गोलंदाजी करेल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली या संघानं एकूण धावा जमवून 68-69 रन्स टू विन. पूर्वार्धाचा आपण विचार केला बॅटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, स्वप्नील कांबळे ओपनिंग ब्लास्टर, खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी स्वप्नील कांबळेने केली. 12 चेंडूमध्ये 23, 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले, एक चौकार सुद्धा पाहिला. सलामीवीर संघासाठी कशा पद्धतीनं साथ देतो याचा प्रत्यय दाखवला स्वप्नील कांबळेनं, त्याला साथ दिलं होतं मन्नीनं सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स केला. 7 चेंडूमध्ये 21 धावेची त्याने हटके खेळी केली. त्यानंतर डाव सावरला, डावाची सुरुवात केली होती परेश कडकेनं, षटकारानं त्याने योगदान दिलं 11 धावेचं. अक्षय पवारनं आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये संघासाठी चांगली किमया साधली, 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. थोडं ढिसाळ पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं, मात्र त्यानंतर कमबॅक खूप चांगल्या प्रकारे केलं मानगाव संघानं. आता वळूया आपण दुसऱ्या सत्राकडे. उद्दिष्ट डोळ्यासमोर दोन्ही संघानं ठेवलं, विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 69 अंपायर सिग्नल येतो, मॅच प्ले होईल. इथे पहिला चेंडू, गोलंदाज तयार प्रकाश भोईर उर्फ गोट्या. मोहगावासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला हा खेळाडू. पहिला चेंडू बॅटवर येतोय, सोप्या पद्धतीनं खेळून काढलाय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला. डावाची सुरुवात केली प्रकाश भोईरच्या या सोप्या चेंडूवर आपण पाहिलं स्क्वेअर लेगला एक मोठा फटका, 6 धावा. तर पंच इशारा करतील
तिसऱ्या पंचांची त्या मागणी करताना आपण पाहतोय गोलंदाज प्रकाश भोईरच्या शैलीवर आक्षेप आलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डाव्या हाताचा हा गोलंदाज, त्याच्या शैलीवर थोडा आक्षेप आल्यानंतर इथे तिसरे पंच मैदानावर नियुक्त होताना आपण पाहतोय रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर स्वतः या स्पर्धेचे आयोजक आहेत. आदर्श ट्रॉफी 2020 ही स्पर्धा आपण पाहतोय. तर 69 धावांचा टप्पा ओलांडायचा आणि 2 सलामीवीर. स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळतोय माज आणि त्याला साथ देत असताना मसूद, अशी 2 सलामीवीर. मेहर 11 टेम्पले मानगावचे हे 2 फलंदाज. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू नजर चेंडूवर होती, कट केला. इथे आपण पाहतो थोडी क्षेत्रशाकडून चूक झाली, स्लिपकडून. इथे मात्र धावा जरूर मिळाल्या 2. जर असं क्षेत्ररक्षण पॉवर प्लेमध्ये झालं याचा बेनिफिट जरूर मिळणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि या इनसाइड सर्कल षटक सुरू असताना आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यासमोरून धावा वेगानं पळून काढल्या 2 फलंदाजांना आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आपण धावफलकावर पाहतोय 8 धावा. गती खूप चांगली आहे. 69 धावांचा टप्पा ओलांडायचा. इथे सरासरीचा विचार केला तर आक्रमण करावं लागणार आहे तो फलंदाजांना. बॅकफुटला जाऊन इथे गती कमी केली आणि जाळ्यामध्ये अडकतोय. प्रकाश भोईरला सफलता मिळाली. ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका दाखवला होता गोलंदाजाच्या, मात्र त्यानंतर प्रकाश भोईरनं आपल्या तंत्राचा वापर केला आणि अखेर बाद केलं तो फलंदाज माजला. 3 चेंडूमध्ये आपण एकूण योगदान पाहिलं तर 8 धावा 1 षटकार आला आणि प्रकाश भोईरच्या गोलंदाजीवर आक्षेप असताना सुद्धा नियंत्रण त्याच्यावर पाहिलं, दिशा आणि टप्प्यावर नियंत्रण केलं आणि इथे मात्र या चेंडूवर फसवलं ते फलंदाज माजला. मेहर 11 टेम्पाले मानगावचा हा संघ इथे फलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅच गावदेवी गावठाण विरुद्ध सामना असणार आहे PS पेन. खूप चांगली फाईट आहे. दोन्ही संघामध्ये स्टार कास्ट खेळाडू आहेत, गुणवान क्रिकेटर आहेत आणि ती सुद्धा चांगली फाईट तुम्हाला सर्वांना पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर बॅटिंग नंबर 3 फलंदाज येतो रोहित. प्रकाश भोईर पुन्हा एकदा सज्ज होणार. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत प्रकाश भोईरची गोलंदाजी पाहिली तर एकूण धावा 8 धावा आल्या. गडी सुद्धा बाद केला ही त्याची कामगिरी. तर रोहित आलाय 3ऱ्या क्रमांकावर. अखूट टप्प्याचा चेंडू, गती कमी केली, पुन्हा एकदा स्विंग चेंडूला होता आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं माजला फसवलं त्याच पद्धतीनं बाद झाला. आता मात्र मसूद 2 ओपनिंग ब्लास्टरच्या दोन्ही फलंदाज बाद झालेत. एकूण धावा आपण धावफलकावर पाहूया 8 धावा. गती चांगली होती. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 8 धावा होत्या आणि त्यानंतर प्रकाश भोईरनं आपलं तंत्र बदललं आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देत असताना एकूण धावा आहेत 8 आणि गडी बाद झाले 2. प्रकाश भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. अनुभव त्याच्याकडे. मोह गावासाठी खेळणारा हा खेळाडू अष्टपैलू क्रिकेटर ओळखला जातो. रॉयल कोलंबोलीकडून खेळणारा एक काळ त्याने गाजवला होता, मात्र आता मात्र तीच दहशत घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश भोईर. एकूण धावा आहेत त्या 8. तर ओपनिंगचे दोन्ही फलंदाज बाद झाले. माज बाद झाला आणि त्यानंतर मसूद सुद्धा बाद झालाय. तर गोलंदाज प्रकाश भोईर. पुढचा चेंडू ऑन साईडला संपूर्ण जागा बनवली आहे. चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखली आहे आणि ते पंच इशारा करतील जरूर बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून हा फटका गेला 6 धावेसाठी. खराब चेंडू जर तुम्ही फेकाल तर त्याचं प्रत्युत्तर या फास्ट क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आणि ते चित्र पाहायला मिळालं रोहितकडून. खराब चेंडूला ऑन साईडला सोप्या पद्धतीने खेळून काढला आणि आणखीन एक मोठा फटका या सत्रामध्ये पाहायला मिळाला फलंदाज रोहितकडून. एकूण धावा धावफलकावर आहेत त्या 14. गडी बाद झाले 2. भागीदारी बनवावी लागणारे 69 धावांचा पल्ला पार करायचा आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीला आक्रमण केलं होतं स्वप्नील कांबळेनं, मन्नीनं गोलंदाजावर हल्ले चढवले होते, मात्र ते चित्र बऱ्यापैकी आपल्याला पारडं जड पाहायला मिळतं या सत्रामध्ये.
मेहेर 11 टेम्पाले मानगाव संघाचं. एकूण धावा येत्या 14. 2 गडी बाद, धावा येत्या 14. पुन्हा एकदा सज्ज होईल प्रकाश भोईर. अनुभव त्याच्याकडे, अनेक वर्ष क्रिकेटची मैदानं गाजवलेत. एक वेगवान गोलंदाज, मात्र छोटासा रनअप आहे. थोडा परिवर्तन सुद्धा शैलीमध्ये केलं. आपण पाहतोय काहीसा चेंडू खाली राहिला, अंपायर सिग्नल येतोय. आकाश तारेकर आहेत थर्ड अंपायर आणि इथे आक्षेप आलाय. प्रकाश भोईरच्या गोलंदाजीवर आक्षेप आलाय आणि हा नो बॉल. बेनिफिट मिळणार जरूर. तर लगेच गोलंदाजी नियुक्ती करायचे. वेळ खूप कमी आहे, 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं आहे. थर्ड अंपायर आपण पाहिलं रायगडचे वंडर बॉय आकाश तारेकर. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतल्यानंतर प्रकाश भोईर हा ब्लॅक लिस्टमध्ये जातोय. त्याला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आणि संघनायक नव्या गोलंदाजी नियुक्ती आपण लगेच करायचे ही विनंती असेल. एकूण धावा येत्या धावफलकावर 16. 69 रन्स टू विन. उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे आणि तो प्रवास करताना आपण पाहतोय टेम्पाले मानगाव संघाचे 2 फलंदाज रोहित आहे आणि नवा फलंदाज आपण पाहिला 4थ्या क्रमांकाचा आसिफ. मासच्या आपण एकंदरीत वैयक्तिक खेळीचा विचार केला, त्यांनी सुद्धा सुरुवात षटकाराने केली होती. पाय रोवून त्याला बसता आला नाही, तो सुद्धा झेलबाचा बली ठरला. प्रकाश भोईरला सफलता 2 मिळाल्या. आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. तर परिवर्तन स्वप्नील कांबळे स्विंग करतोय. गुडलँड स्पॉटवरचा चेंडूला इथे ऑफ ब्रेक केलाय आणि फलंदाजाला हा चेंडू फसवून गेलाय. या चेंडूवर कुठलीही धावसंख्या नाही आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक समाप्त झालंय. 69चं टार्गेट आहे आणि एकूण धावा धावफलकावर आपण इथे पाहतो 16 धावा. सामन्यातील दुसरा अंक. कोणता संघ सामना जिंकणार उत्सुकता सर्वांना जरूर असणार आहे. आदर्श ट्रॉफीची ही आपण स्पर्धा पाहतो. शॉर्टेस्ट टीम मीटिंग. नाविश 11 विचुंबे संघाला आपण पाहतो स्वप्नील कांबळेच्या नेतृत्व असेल. अनेक यंग स्टार खेळाडू असतील. अनेक प्रत्येक पनवेल तालुक्यातील प्रत्येक गावातील आपल्याला अनेक असे तारे सितारे पाहायला मिळत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावा इथे 16, गडी बाद झाले 2 आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरील नियुक्ती कुणाची होणार पाहूया आपण. नाविश 11 विचुंबे संघ 68 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि त्यानंतर 69 इथे करायचे आहेत. तर 2 गडी बाद झाले. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावर संघर्ष करत असताना नवीन गोलंदाज आपला 12वा प्रतिनिधी मानगाव संघ. तर गोलंदाज सज्ज होईल ऋषी. पहिला चेंडू खराब प्रकारचा होता आणि इथे मात्र फाईन लेगकडे खेळून काढले. 4 धावा तर जरूर मिळणार आहे. इथे मात्र खूप चांगला बेनिफिट मिळाला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक लॉंग ऑफला परेश कडकेला पाहतो आणि मिडविकेटला स्वप्नील कांबळे उभा आहे आणि याचा फायदा उठवला ऋषी घरच्या गोलंदाजीवर फलंदाजांना. 4 धावा मिळाल्या. 4 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा इथे 20. सरासरीचा आपण विचार केला तर अजूनही संघर्ष करावा लागणार आहे. 13.80ची सरासरी कायम राखायची होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. प्रवास खूप चांगला आहे. गोलंदाज तयार होईल ऋषी घरात. तुरमाळे गावचा हा खेळाडू. गती खूप चांगली होती. आपण पाहतोय ऋषी घरात गुड कमबॅक. एक युवा गोलंदाज आहे, उदयमुख खेळाडू आहे आणि मागच्या वर्ष आणि या वर्षीचा खेळाडूच्या कामगिरीचा आढावा जर आपण घेतला तर एक नवं धाडस घेऊन तो नेहमी सातत्यानं त्याची कामगिरी भूमिका दाखवत असतो आणि ती गोलंदाजी ऋषिकेश खरतकडून. सुरेख ज्या पद्धतीनं मागचा चेंडू फेकला होता गुडलँड स्पॉटवरून चेंडूला थोडी उसळी देतो आणि गती खूप चांगली आहे आणि या मागच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं फलंदाजांना कुठली संधी मिळाली नाही. योगेश खेळतो. योगेशनं आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला. एक मोठा फटका षटकार पाहिला. सुरुवात केली डावाची आणि त्यानंतर 4 धावा सुद्धा फाईन लेगकडे त्याच्या बॅटमधून पाहिल्या.
पुन्हा एकदा सुरेख गती, दिशा, टप्पा, नियंत्रण खूप चांगलं आहे. वेग सुद्धा तेवढं चांगलं आहे. फलंदाजाच्या शैलीचा तो अभ्यास करतो आणि त्यानंतर चेंडू सोडतो आणि तो परिवर्तन करत असताना ऋषी घरत मात्र डोकेदुखी ठरतोय फलंदाजांना. आतापर्यंत 3 चेंडू सलग निर्धाव गोलंदाजाकडून. ब्युटिफुल बॉलिंग. पुढचा चेंडू खोलवरचा चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढले. बऱ्याच वेळ धावेसाठी संघर्ष, रिक सुटवतोय आणि इथे मात्र 2 धावा जरूर पूर्ण होतील. धाडस खूप चांगलं केलं संघासाठी. साथ देत असताना 2 फलंदाज योगेश आणि असिफला आपण इथे पाहतो आणि असीमनं आपण इथे पाहिलं चांगली साथ देत असताना 2 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 22. ऋषिकेश घरत खेळतोय नाविश 11 विचुंबे संघाकडून. एकूण धावा आहे त्या 22. 22 रन्स, 69 रन्स टू विन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ऋषिकेश घरत. पुढचा चेंडू फेकेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात गोलंदाजानं. आखडलेला चेंडू आणि चोख प्रतिउत्तर. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. बिग शॉट, षटकार. खराब चेंडूचा प्रत्यय आपण या षटकामध्ये पुन्हा पाहिला. पहिला चेंडू सुद्धा खराब फेकला होता तेव्हा 4 धावा पाहिल्या आणि या शेवटच्या चेंडूवर ऋषिकेश घरतची गोलंदाजी पाहिली, महागडी ठरली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि या सेकंड ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या एकूण 12 धावा आल्या. 13.80 ची सरासरीचा जर आपण विचार केला 69चं टार्गेट आहे आणि आत्तापर्यंत एकूण धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावसंख्या येते 28. 3 षटकं अजूनही बाकी आहे. थोडा स्पीड वाढवायचा आहे. संघनायकाला विनंती करतोय. 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं. आपण याची नोंद घ्या. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो आदर्श ट्रॉफीची ही स्पर्धा. चला वेळ घेऊ नका. नाविश 11 विचुंबे संघाचे संघनायक. तर 2 षटकं समाप्त झालेत. एकूण धावा येत्या धावफलकावर 28. चेंडू आणि धावांचं आपण विनिंग प्रेडिक्शन इथे पाहिलं तर 18 चेंडू आणि 41 धावेची गरज. अटॅकिंग फलंदाजी करावं लागेल. गोलंदाजांना आक्रमण करावं लागेल. खराब चेंडूचा बेनिफिट ज्या पद्धतीनं मागच्या 2 षटकामध्ये मिळवला फलंदाजांना त्याच दर्जाची फटकेबाजी सुरू ठेवावी लागणार आहे. पायाचा प्रवास कुणासाठी सोपा असेल? फलंदाजी करणारा संघ आपली दादागिरी निर्माण करून या सामन्यावर मजबूत पकड निर्माण करणार का गोलंदाजी करणारा संघ हा प्रवास त्यांचा थांबवणार? पाहायचं कुणाचं पारडं बऱ्यापैकी जड असणार. येणारे 3 षटका या सामन्याचं चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 18 चेंडू आणि 41 धावेची गरज. कुणाची नियुक्ती करणार? स्वप्नील कांबळेच्या नेतृत्वाखाली खेळणारा नाविश 11 विचुंबे संघ. किंजल ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा प्रवास खूप चांगला पाहिला होता. संपूर्ण संघाचा खूप चांगला प्रवास तिथे सुद्धा झाला होता आणि आता मात्र आदर्श ट्रॉफीमध्ये नाविश 11 विचुंबे संघ समोर टेम्पाले मानगाव संघ. तर नेक्स्ट मॅच टॉस विन PSA पेन संघ. आपण रेडी राहायचंय. त्यांच्या विरुद्ध खेळेल गावदेवी गावठाण. चांगली फाईट आहे. महामुकाबला जरूर तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाज येतोय प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर कळंबोली गोलंदाजी इथे करेल आणि समोर फलंदाज असणार आहे असीम. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडू काहीसा खराब प्रदर्शन होते पहिल्या चेंडूवर. अंपायर सिग्नल येईल आमच्यापर्यंत. निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. अमोल सर आहेत लेग अंपायर, मेन अंपायर विशाल सर. 2 पंच मध्ये संवाद होईल. वेळ घेऊ नका ही विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि पुढच्या सामन्यासाठी रेडी राहा गावदेवी गावठाण आणि PSA पेन. आदर्श ट्रॉफी तालुका विभाग आणि ओपन हा एक गट असणार आहे आणि ग्रामीणचा सुद्धा विभाग असणार आहे. तर गोलंदाज तयार प्रतीक ठाकूर. पहिला चेंडू थोडासा खराब होता. रनअप छोटासा आहे आणि आपण इथे पाहिला पहिल्या चेंडूवर ही अवांतर धावेनं एकूण धावा आहे त्या 29. नेक्स्ट बॉल. काहीसा चेंडू आतमध्ये आला, गती कमी केली आणि इथे फलंदाजाला बीट केलं. निर्धाव चेंडू.
चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन इथे बनेल. 17 चेंडू आणि 40 धावेची गरज. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 29. आपण कंपॅरिझन केली, फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी केली होती मसूदच्या गोलंदाजीवर स्वप्नील कांबळेनं. राऊंड विकेट. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतोय, एक धाव तर जरूर पूर्ण होणार. आणि या एका धावेच्या मदतीनं आपण पाहतोय स्वप्नील कांबळेला ऑन साईडला. गोलंदाज प्रतीककडून संघाला अपेक्षा असेल जर प्रतीकचं हे षटक प्रभावी ठरलं तर कदाचित सामन्यामध्ये कमबॅक करण्याच्या संधी असतील ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पुढचा चेंडू सज्ज होणार फलंदाज. चेंडूची लाईन आणि लेन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप आणि पंच इशारा करतील डीप पॉइंटच्या रिजनमध्ये हा फटका जातोय 4 धावेसाठी. आपल्या तंत्राचा वापर केला, नजर स्थिर ठेवल्या आणि गॅपमध्ये कसं खेळावं याचं उदाहरण दाखवून दिलं. परफेक्टली टाइम शॉट 4 रन ज्याला म्हटलं जातं तो फटका दाखवला फलंदाजानं. 4 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 34 रन्स, 34 धावा धावफलकावर. आदर्श ट्रॉफीची स्पर्धा पाहतो आजच्या दिवसातील हा पहिला सामना. प्रतीक ठाकूर. पुढचा चेंडू. लाईन आणि लेन बदलले, ऑफ डिलिव्हरी केली. या चेंडूला गती कमी होती, स्विंग नव्हता, चेंडू स्ट्रेट होता आणि इथे मात्र फलंदाजाला बीट केला. फलंदाजानं आक्रमक पवित्रा धारण केलं होतं, त्याला ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र इथे कॉन्टॅक्ट झाला नाही. बेनिफिट मिळतोय गोलंदाजाला. निर्धाव चेंडू. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 34 रन्स. चेंडू आणि धावांचं अंतर 14 चेंडू 35 धावेची अजूनही गरज आहे. बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू चालला आहे, क्षेत्ररक्षक येतोय कव्हरकडून, इथे वेगाने धाव पूर्ण करतोय. थोडं तणावाचं वातावरण सुद्धा आपण मैदानावर इथे पाहतोय. 2 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहे त्या 36 रन. चेंडू आणि धावांचं अंतर 13 चेंडू आणि 33 धावेची गरज. 13 चेंडू 33 धावा. आक्रमण करावं लागणार आहे टेम्पाले मानगाव संघाच्या फलंदाजांना, खास करून असीमला आणि फलंदाज योगेशला. प्रतीक ठाकूर. नेक्स्ट बॉल. बॅटच्या मधोमध लॉफ करतोय आणि हा फटका स्क्वेअर लेग वरून पंच इशारा करतील 6 धावेसाठी षटकार येतोय. आता मात्र षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा आहे त्या धावफलकावर 42, 42 रन्स, 69, 69 करायचे आणि आता मात्र इक्वेशन ॲनालिसिस बनतो. येणारे 12 चेंडू आणि 27 धावेची गरज. फाईट द्यावी लागणार आहे, फाईट बॅक करावं लागणार आहे फलंदाजांना. मग आत्तापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर भागीदारी बनवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला 2 फलंदाजांना. कुठली विकेट गमावली नाही. संघासाठी मैदानावर आपलं थांबणं हे दाखवून दिलं. चला विचुंबे संघनायकाला लास्ट कॉल आलाय. आयोजकांकडून त्या नवीश 11 विचुंबे संघनायक स्वप्नील कांबळे गोलंदाजी नियुक्ती करा. PSF पेन संघनायक आपला डिसिजन क्षेत्ररक्षण असेल तर लगेचच नियुक्ती करा. आपल्या विनंती असेल हा सामना संपल्यानंतर. 12 चेंडू 27 धावा. वेळ खूप घेताना नवीश 11 विचुंबे संघ आपण याची नोंद घ्या. स्वप्नील कांबळे आयोजकांची आम्हाला वारंवार विनंती येत आहे. तालुका विभाग आणि ओपनच्या आपण हे लॉन्ड्स पाहतो आजचे. तर येणारे 12 चेंडू 27 धावा. तर पुन्हा एकदा विश्वास ठेवला संघनायकानं. गोलंदाज ऋषिकेश घरतवर. ऋषिकेशनं षटक हाताळलं होतं. दुसऱ्या क्रमांकाचं 12 धावा दिल्या. 2 चेंडू त्याने खराब फेकले होते, त्यामध्ये बेनिफिट मात्र उर्वरित जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये ऋषिकेशनं केली होती संघासाठी चांगली कामगिरी म्हणता येईल. त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला संघनायकानं. पाहायचं या षटकामध्ये ऋषिकेश घरत कमबॅक करेल का फलंदाजांचा हल्ला बोल असेल. येणारे 12 चेंडू 27 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना फील्ड रिप्लेसमेंट आपण पाहतोय दूरवर स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण पाहतोय अक्षय पवारला सुद्धा पाहतोय. स्वप्नील कांबळे दूरवर उभा आहे. परेश कडके नियुक्ती केले डीप पॉइंट असं हे दूरवरचं क्षेत्ररक्षण. आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्लिपकडे चेंडू ट्रॅव्हल होते. बॅटची एज लागते. सिंगलच मिळणार आहे. सिंगल न दबाव जरूर वाढेल. थोडासा
दबाव शिफ्ट होईल फलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण इथे आक्रमण ही भूमिका धारण करावी लागणार आहे. रुद्ररूप तुम्हाला धारण करावं लागेल. खराब चेंडूचा वापर घेऊन मोठे फटके घ्यावे लागतील, कारण सामना अजूनही बॅलन्स आहे. येणारे 11 चेंडू आणि 26 धावेची गरज. 69चं टार्गेट. टोटल स्कोर आपण पाहतोय 43 रन्स ऑन बोर्ड. येणारे 11 चेंडू आणि 26 धावा. खोलवर चांगल्या दर्जाची गोलंदाजी. भेदकता किती अप्रतिम दर्जा या ऋषिकेशकडे. एक नवा चेहरा आहे. तुरमाळे गावासाठी सातत्यानं त्यानं 2-3 वर्ष तुरमाळे गावासाठी खूप चांगला अनुभवी गोलंदाज म्हणून त्यानं आपलं नाव लौकिक केलं आणि आज मात्र या संघामध्ये नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडे किती दर्जा आहे ते दाखवून देत असताना ऋषिकेश घराची गोलंदाजी. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं गोलंदाजी व्हायला पाहिजे तीच गोलंदाजी. क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि त्या फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि जाळ्यामध्ये अडकलाय. झेल बाद होईल. फलंदाज एकूण गडी बाद झाले आतापर्यंत 3. एकूण धावा आहे त्या धावफलकावर आपण पाहूया 43 धावा. येणारे चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन 9 चेंडू आणि 26 धावेची गरज. 9 चेंडू आणि 26 धावा. शुभम आलाय 5व्या क्रमांकावर. सामना मात्र थोडा डिफिकल्ट होत चाललाय. विजयासाठी मार्ग थोडासा कठीण होत चाललाय. सामना जिंकायचा असेल तर मानगाव संघाला आतषबाजी रूपानं मैदानावर खेळावं लागेल. नेटानं झुंज द्यावी लागेल. गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. मात्र स्वप्नील कांबळेने जो विश्वास ठेवला होता ऋषिकेशवर, त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी करत असताना एकूण धावा आहे ते 43. नऊ चेंडू आणि 26 धावेची गरज. 43 रन्स. तर गोलंदाज तयार ऋषिकेश. सामना करेल शुभम आलाय स्ट्रायकर एंडला. दिशा आणि टप्पा मिश्रित गोलंदाजी व्हॅरिएशन पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू एक वेगळा फेकण्याचा प्रयत्न करतोय आणि तो त्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. ऋषिकेशने संपूर्ण दबाव परिस्थिती निर्माण केली या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शतक हाताळलं आणि त्यानंतर आपण या षटकामध्ये सुद्धा त्याची तेवढी सुंदर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. स्वप्नील कांबळे तैनात 2 धावेसाठी निघाले. 2 धावेनं एवढा दबाव वाढणार नाही. क्षेत्ररक्षण मात्र थोडं आपण पाहतोय बॅकअप सुद्धा करत असताना अंपायर सिग्नल. पंचांचा इथे इशारा आलाय नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 46 रन. नो बॉल आहे आणि फ्री हिटचा चेंडू. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू आणि 23 धावेची गरज. नो बॉल 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तर रियू इथं आपण पाहतोय स्वप्नील कांबळेकडून जो पंचानं नो बॉल घोषित केलं होतं त्याच्यावर इथे रिव्ह्यू असणारे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 8 चेंडू आणि 23 धावेची गरज. एकच रिव्ह्यू इथे राहिला होता आणि तो मात्र इथे गमावलाय स्वप्नील कांबळे. तर फ्री हिटचा चेंडू 8 चेंडू आणि 23 धावा. सामना जिंकायचा असेल हाणामारी फटकेबाजी करावी लागणारे. गोलंदाजावर हल्ला चढवावा लागणारे. आता मात्र येणारे चित्र काय स्पष्ट होणार. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण सामना पाहतोय. मेहर 11 टेम्पल मानगाव विरुद्ध नाविश 11 विचुंबे. 69 रन्स टू विन. येणारे 8 चेंडू आणि 23 धावा. बॅकफुटला जाऊन प्रहार करतोय चेंडू मध्ये व्हेरी क्लोज. परेश कडकेनं मात्र हा झेल सोडला. लॉंग ऑफ कडे. अशा परिस्थितीमध्ये झेल सोडाल त्याची किंमत मोजताना आपण बरेच सामने पाहिले. मात्र या सामन्याचं चित्र का असणार आहे. सोडलाय तो झेल फलंदाज शुभमचा आणि इक्वेशन बदलतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावा. शुभमला माहिती आहे प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल आणि ते रूप धारण करत असताना फलंदाज शुभम. फ्री हिटचा चेंडू होता आपण पाहिलंय. माफ करा फ्री हिटच्या चेंडूवर आपण पाहतो परेश कडकेनं काहीसा पद्धतीने चेंडू अडवलाय. तर पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल.
एकूण धावा येत्या धावफलकावर 49. 7 चेंडू आणि 20 धावा. व्हाईट बॉल आहे. एकूण धावा येत्या धावफलकावर 49. अक्कूट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता इथे होईल. षटक समाप्त झालंय. येणाऱ्या चेंडू शिल्लक असतील 6 आणि 20 धावेची गरज. तर 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. ऋषिकेश घरतनं चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली. खराब चेंडू आपण पाहिला, एक नो बॉल होता. फ्रीटचा चेंडू आपण त्यापूर्वी पाहिला. त्यानंतर एक चेंडू अवांतर सुद्धा फेकला, एक विकेट सुद्धा मिळाली आणि या षटकामध्ये टोटल त्याने धावा दिल्या 7 धावा देत या षटकामध्ये एक गडी सुद्धा बाद केलाय. 2 षटकामध्ये ऋषिकेश घरतची गोलंदाजी आपण पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा दिल्या. यानंतर या षटकामध्ये संघनायकाने जो विश्वास ठेवला होता ऋषिकेशवर, त्याला सार्थ गोलंदाजी करत असताना ऋषिकेश 2 चेंडू अवांतर फेकले. त्यानंतर आत्तापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर 49 आहे. 69 रन्स टू विन. येणारे चेंडू आणि धावांचं इक्वेशन आता पाहणार 6 चेंडू आणि 20 धावा. स्पीड वाढवायचे थोडा विचुंबे संघ. वेळ जास्त होत चाललाय आणि आता मात्र येतोय नवीन गोलंदाज बामणडोंगरी एक्सप्रेस, अर्थातच यंग टॅलेंट ओमकार नाईक. वेगवान गोलंदाज आहे. वेगाने चेंडू फेकणं ही त्याची ओळख आहे आणि मैदानावर फलंदाजांना थांबून ठेवणं, कठीण परिस्थितीमध्ये सामना कसा खेचून आणायचा हे ठाऊक आहे या ओमकार नाईकला आणि त्याची नियुक्ती केल्या. 6 मध्ये करायच्यात 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. सहा चेंडू 20 धावा. पहिला चेंडू आक्रमण करतोय. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये यश सुद्धा मिळते, सक्सेस. आणि पहिल्या चेंडूवर विशाल सरांचा इथे इशारा आला, चौकार. अफलातून फटका, क्लास दाखवला, गती होती या फटक्याला आणि कुठली संधी मिळाली नाही क्षेत्रक्षणाला. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर बनेल 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. ओमकार नाईक गोलंदाज आपण इथे पाहतो या नवी शिलेवन विचुंबे संघासाठी. पुढचा चेंडू आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय ओमकार नाईक. महागडा ठरतोय. 2 खराब चेंडूवर 2 मोठे फटके आल्या. सामन्यामध्ये उत्साहाचं वातावरण. आता मात्र विजय खेचून कोण आणणार, सर्वांच्या नजरा या सामन्याकडे. 2 चेंडूंना सामन्याचं चित्र पलटलंय आणि आता आपण पाहतोय 4 चेंडू 10 धावेची गरज. क्रिकेट या खेळाचं हेच नाव आहे, जर आणि तर. शामलीन सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो तसा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. जिथे मजबूत पकड निर्माण केली होती विचुंबे संघानं 6 मध्ये 20 ते इक्वेशन आता आपण पाहिलं. 2 मोठ्या फटक्यानं आक्रमण केलं ते फलंदाज आपण पाहतो मैदानावर असीमनं आणि त्याला साथ देताना योगेश. मात्र असीमच्या 2 मोठ्या फटक्यानं सामन्यामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केली. विजयाचं उद्दिष्ट ठेवून मैदानामध्ये उतरलाय आणि तेवढ्या चांगल्या दर्जाची फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय फलंदाजाला 4 चेंडू आणि गरज असणाऱ्या 10 धावेची गरज. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. संपूर्ण व्यासपीठावर आपण पाहतोय आमचे संपूर्ण आयोजक. तर आदई गावचे आमचे अष्टपैलू क्रिकेटर बाईकमॅन बाळू सुद्धा आलेत. आत्ताच त्यांची विकेट 2 दिवसापूर्वी विकेट आउट. सेकंड इनिंगला सुरुवात करणारे काही दिवसानंतर. तर संपूर्ण आमचे आयोजक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला येवले चाय आणि याचा आनंद घेत असताना विरू गावण. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. सर्वांच्या नजरा सामन्याकडे. नवी ऊर्जा निर्माण केली फलंदाज असीमनं. पाहायचं सामन्यामध्ये काय अजून कारनामा असेल. ओमकार नाईक जो महागडा ठरला स्वप्नील कांबळेसाठी डोकेदुखी, सामन्यामध्ये फाईट बॅक करणार का आणि फलंदाजांची एकाग्रता भंग करण्यासाठी जो प्रयत्न केला क्षेत्रक्षणाचा त्यामध्ये यश मिळणार का. व्हेरी टफ मॅच. सामन्याला एक वेगळी कलाटणी दिली असीमनं. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र 10 धावेची गरज. ओमकार नाईक
चांगली गती, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील होतोय आणि ते मात्र थ्रो खराब, बॅकअप झालं नाही. पंचांकडे अपील करत असताना पायचे निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. रिव्ह्यू इथे गमावलाय विचुंबे संघानं. मात्र इथे थर्ड अंपायर पाहूया डिसिजन येईल. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी जो प्रयत्न केला होता तर प्रतीक्षा आपण करूया, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. व्हेरी टफ मॅच, सर्वांच्या नजरा या सामन्याकडे आहेत. 69 करायचे, चला वेळ घेऊ नका. विचुंबे संघ खूप अवधी घेतला, आपण या सामन्यासाठी खूप वेळ खर्च केला. नवीश 11 विचुंबे संघ संघनायक. तर निर्णयाची प्रतीक्षा करूया. विशाल सर आहेत, अमोल सर जे आमचे दोन पंच. तर चला निर्णयाची प्रतीक्षा करूया. व्हेरी क्लोज मॅच. अंपायर विशाल सर, प्रतीक्षा करूया निर्णयाची आपण. विचुंबे संघाचा रिव्ह्यू गमावलाय त्याने. तर अंपायर्स आपण पाहूया, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. एकूण धावा असतील 59 आहेत. नॉट आउट. अंपायर रिव्ह्यू. तर एकूण धावा असतील धावफलकावर आपण पाहूया 60. 60. वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. अतितटीचं वातावरण, दोन संघामध्ये होणारा पलटवार, कोण कुणाला प्रतिकार करणार. यापूर्वी आपण चित्र पाहिलं होतं, अंपायर रिव्ह्यू आला होता आणि ते आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पष्ट झालं. नॉट आऊट आणि ते स्ट्राईक रोटेट करण्याचा फलंदाजा जो प्रयत्न होता तो इथे यशस्वी झाला आणि संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली 60. 60 या धावसंख्येवर. येणारे 3 चेंडू 9 धावेची गरज. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज ओमकार नाईक. लाईन आणि लेन खूप सुंदर आहे. फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न, आक्रमक शैलीचा अभ्यास केला ओमकार नाईकनं. फलंदाज आपण पाहतो शुभम, आक्रमक मोठे फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या शैलीवरून तो अभ्यास केला ओमकारनं आणि इथे मात्र थोडासा बदल केला. तो फलंदाजाला बीट करतोय. आता मात्र निर्धाव चेंडू. येणारे 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. काय होणार?
मध्ये ऋषिकेश घरत ओंकार नाईकचं कौतुक करायला पाहिजे. व्हेरी गुड बॉलिंग कौशल्य इथे दाखवलं ओंकारनं. धाडस केलं, दडपण त्याच्यावर जरूर होतं. त्यानंतर कमबॅक करून दिलं, चांगली फाईट करून दिली. सुरुवातीच्या 2 चेंडूवर मार बसला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून देत असताना. तर पहिल्या फेरीतील पहिला सामना खूप वेळ होताना या सामन्यामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर मी विनंती करेन PSA पेन संगनायक, चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि गावदेवी गावठाण. तर विचुंबे संगनायक स्वप्नील कांबळे आपल्याला कुठे जायचं नाही, लगेचच आपल्याला दुसऱ्या फेरीतील सामनासुद्धा खेळायचे, आपण याची नोंद घ्या. तर मॅच फिनिश 69चं टार्गेट होतं आणि शेवटपर्यंत